नाशिकसाठी उद्याचा दिवस धोक्याची घंटा ठरणार आहे। नाशिकमध्ये उद्या ढगफुटी सदृश पावसाचा अंदाज आहे। त्र्यंबकेश्वर आणि आजूबाजूच्या परिसरात सुमारे 300 मिलीमीटर पाऊस पडेल असा अंदाज आहे। त्यामुळे नाशिककरांनी घराबाहेर न पडता विशेष खबरदारी घ्यावी असं आवाहन करण्यात आलं। अतिशय मोठा लो प्रेशर बेल्ट हा नाशिकमध्ये त्या ठिकाणी तयार होतो आहे। मेजर डिप्रेशन ज्याला म्हणतात ते तयार होत आहे। या मेजर डिप्रेशनमुळे जो काही नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा मधला भाग आहे या भागामध्ये ढगफुटी उद्या संभावित आहे किंवा त्या प्रकारचे निर्देश आपल्याला प्राप्त झालेले आहेत। ही ढगफुटी देखील मेजर ढगफुटी असू शकते। जवळपास 300 mm पाऊस या ढगफुटीमुळे या सगळ्या भागामध्ये होऊ शकतो। नाशिकच्या बऱ्याच मोठ्या भागामध्ये तो होऊ शकतो। या अनुषंगाने आज एक क्लाउड बर्स्ट लाईक सिच्युएशन असा जाहीर करताना एक वॉर्निंग इश्यू करण्यात आली। हा वॉर्निंग 7 जुलै 2026 म्हणजे उद्याच्या दिवशीसाठी आहे। या अनुषंगाने आपल्याला पूर्ण तयारी करण्याची सूचना देण्यात आलेली आहे। याचा जो एपिसेंटर या प्रेडिक्टेड एपिसेंटर आहे ते नाशिक त्र्यंबकेश्वर परिसरमध्ये दर्शवण्यात आलेली आहे। ते कदाचित त्र्यंबकेश्वर तालुकामध्ये राहणार आहे आणि या जो एपिसेंटर आहे ते त्र्यंबकेश्वर, इगतपुरी, नाशिक या 3 तालुक्याच्या क्षेत्रामध्ये राहणार आहे। परंतु मोठ्या प्रमाणात पाऊस पडण्याची शक्यता त्याच्याशिवाय आपले नाशिक तालुका, पेठ तालुका, दिंडोरी तालुका आणि जो पूर्ण आपला पश्चिम पट आहे त्याच्यामध्ये कळवण, त्याच्यासोबत सटाणा, बागलाण या सर्व तालुक्यामध्ये पण पाऊस मोठ्या प्रमाणात पडणार आहे। तर नाशिककरांच्या दृष्टीने सतर्कतेचे आदेश देण्यात आले, सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। बघूया। ढगफुटी सदृश पावसाची शक्यता आहे, त्यामुळे सतर्क राहावं, जागरूक राहावं असं सांगण्यात आलंय नाशिककरांसाठी। उद्याचा दिवस हा अलर्टचा आहे। 200 ते 300 मिलीमीटर पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला। मागील 10 वर्षातला सर्वाधिक पाऊस होऊ शकतो अशी ही शक्यता वर्तवण्यात आली आहे। तर रात्री 1 ते सकाळी 10 या काळात हा जास्त पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय। त्यामुळे आज संध्याकाळपासूनच घराबाहेर पडू नये असं आवाहन करण्यात आलंय। अत्यावश्यक वस्तूंची खरेदी आजच करून ठेवावी असंही आवाहन करण्यात आलं। शाळा, कॉलेज, आठवडी बाजार बंद राहणार आहेत। त्र्यंबकेश्वर मंदिर तसंच सप्तशृंगी मंदिरही बंद असेल। नाशिकहून धावणाऱ्या रेल्वे गाड्यांच्या वेळापत्रकात बदल करण्यात आले। तर हवामान तज्ञ मयुरेश प्रभूणेंनी नाशिकमधल्या रेड अलर्टबद्दल वेगळं मत व्यक्त केलं। नाशिकमध्ये 300 मिलीमीटर पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आलाय, मात्र हा पाऊस नेमका किती तासात पडणार हे स्पष्ट झालं नाहीये। त्यामुळे सर्व यंत्रणा नाशिकमध्ये वळवणं धोक्याचं ठरेल असं मत मयुरेश प्रभूणेंनी व्यक्त केलं। बंगालच्या उपसागरावर तयार झालेलं तीव्र कमी दाबाचं क्षेत्र म्हणजे डिप्रेशन सध्या झारखंडवर सक्रिय आहे आणि पुढील 24 तासांमध्ये हे क्षेत्र वायव्येकडे सरकून पूर्व मध्य प्रदेशपर्यंत येण्याचा अंदाज आहे। दुसऱ्या बाजूला पश्चिम किनारपट्टीला समांतर कमी दाबाचा पट्टा म्हणजे ऑफशोर ट्रफ सुद्धा सक्रिय आहे आणि याच्या जोडीला कोकणाच्या लगत अरबी समुद्रावर एक चक्रीय स्थिती सुद्धा आहे। या तिन्ही गोष्टींच्या संयोगामुळे सध्या उत्तर कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या घाट क्षेत्रामध्ये सर्वदूर पाऊस होतोय आणि काही भागांमध्ये कमी वेळामध्ये जास्त पावसाच्या पण घटना घडलेल्या आहेत। ही स्थिती पुढील 2 दिवस कायम राहण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे पालघरपासून रत्नागिरीपर्यंत आणि नाशिकपासून ते साताऱ्यापर्यंत अनेक ठिकाणी कमी वेळामध्ये जास्त पावसाच्या घटना घडू शकतात।